मध्य प्रदेश निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या पार्श्वभूमीवर दिग्गजांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिलेला आहे। आज मध्य प्रदेशात राहुल गांधींची सभा होणार आहे। राहुल गांधी प्रचार सभा आणि रोड शो करणार आहेत, तर भाजप अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत। मध्य प्रदेशामध्ये आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी उपस्थित आहेत। आपण थेट सागर यांच्याकडे जाणार आहोत। सागर, आपण जसे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना भेटताय, विरोधकांना भेटताय, तसेच आपण जनतेमध्ये सुद्धा आहात गेले काही दिवस। मध्य प्रदेशचा कौल आपल्याला साधारणपणे काय वाटतोय, वातावरण काय वाटतंय? कारण शिवराज सिंग चौहान यांनी जेव्हा एक्सक्लुझिव्हली आपल्याशी संवाद साधला ते असं म्हणतायत की भाजपवरच पुन्हा एकदा जनता विश्वास दाखवेल, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? आणि दिग्गजांचा प्रचार सुद्धा सुरू आहे, त्याही विषयी सांगाल। सुवर्णा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जर पाहिलं तर राहुल गांधी हे शिवराज सिंग चौहान यांच्या बुधनी आणि सिहोर या जो बालेकिल्ला आहे भाजपाचा, या ठिकाणी प्रचाराला येत आहेत। तर दुसऱ्या बाजूला छिंदवाडा, कमलनाथ काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत राज्यातले मध्य प्रदेशचे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये अमित शहा यांचे 2 सभा आणि एक रोड शो आहे। दोघांच्याही एकमेकांच्या विरोधात तिथे तोफा टाकल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे भाजपाचे तब्बल 12 ते 15 नेते जे केंद्रातून आहेत त्यांच्या 23 ते 24 वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत। शिवराज सिंग चौहान यांच्या 10 सभा एका दिवसात होत आहेत, आज सभा घेत आहेत, तर उद्या कमलनाथ हे एका दिवसात 13 सभा घेत आहेत। यावरून एक अंदाज येत असेल की किती मोठ्या प्रमाणात प्रचार दोन्ही पक्षांचे नेते करतायत। दोन्ही पक्षांची काट्यांची टक्कर आहे, जोरदार एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। भाजपची जमेची बाजू आहे, त्यांनी केलेली विकास कामं, पण त्यांची नकारात्मक भूमिका असण्याची लोकांमध्ये असण्याचं कारण आहे की गेले 15 वर्ष भाजपाची सरकार। दुसऱ्या बाजूला काँग्रेस ज्योतिरादित्य सिंधियासारखा नवीन चेहरा समोर प्रोजेक्ट करतानाच कमलनाथ यांच्यासारखा सिनियर देखील ठेवलेला आहे। त्यामुळे दोन्ही वर्गांना जवळ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। काँग्रेसला काही ग्रामीण भागामध्ये जास्त प्रतिसाद मिळताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूमध्ये शहरी भागांमध्ये भाजपाला थोडासा कल अधिक दिसतोय। यामुळे नेहमीप्रमाणे म्हणजे मागील वेळेस भाजप सरकारला शिवराज सिंग चौहान यांना जितका चांगला प्रतिसाद होता त्या तुलनेने मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसतेय। पुढचे 2 दिवस अजून प्रचाराचे आहेत। 26 तारखेला प्रचार संपणार आहे। उद्या देखील अमित शहा, परत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी असे तिन्ही दिग्गज नेते मध्य प्रदेशमध्ये प्रचार करणार आहेत। मोठे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील आणि या सगळ्या गोष्टींचा मतांमध्ये खरंच त्यांच्या नेत्यांचा प्रभाव किती पडला हे दिसून येणार आहे। नक्की नक्की सागर, हे सगळे अपडेट्स आणि तिथलं वातावरण आम्ही तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल।